नमस्ते, मी अरविंद माधवराव कोळकर, माजी डेप्युटी सरपंच, लिंपणगाव ग्रामपंचायत. 12 तारखेला लंकेसाहेब लिंपणगावमध्ये आले. त्यांचं 2 JCBच्या सहाय्याने जवळजवळ त्यांचं स्वागत करण्यात आले. ढोली बाजा लावला होता, तसंच फटाकडे वाजून चांगलं स्वागत झालं. त्यानंतर त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं जेवण ठेवलं होतं. त्यावेळेस तिथं खूप ग्रामस्थ बी आले होते. तसेच आपल्या मागील माजी आमदार राहुलदादा जगताप होते, घनश्याम शेलार ते बी होते, बाबासाहेब घोष बी होते, साजनबाया पाचपुते होते आणि बरेच ग्रामस्थ होते. त्यानंतर जेवण झालं. लंकेसाहेब जेवण करत होते. जेवण करत असताना खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आमच्या गावातील 4 मुले दारू पिऊन आले. त्यांना पाठवण्यात आले होते आणि आल्यानंतर त्यांनी म्हणले इथं कार्यक्रम का घेतला, आमचं महादेवाचं काम बंद पडलं. पण ते काम परत तत्त्वानं बंद केलं आहे. त्यामुळं त्यात लंकेसाहेबाचा कसलाही संबंध नाही. लंकेसाहेब त्यांना एवढं म्हणले होते, इकडे या, तुमचं काय काम आहे ते सांगा. पण ते ग्रामस्थांनी त्यांना पेटवून लावलं. त्यामुळं ही जी बातमी पसरवली की लंकेसाहेबाला काढता पाया घ्यावा लागला, की लिंपणगावाला विरोध केला, ते सगळं खोटं आहे. तुम्हाला मी सांगतो, लिंपणगावमधून 100% सगळ्यात जास्त लीड लिंपणगावमधून मिळेल. आणि सामान्य जनता हे त्यांनी ठरवले की कोणाला मतदान करायचं. त्याच्यामुळं हे बाकीचे जे किल्पा काढल्या की लिंपणगावमधून विरोध केला, तिथून म्हणजे लंकेसाहेब निवडून, हे सगळं खोटं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला गॅरंटी देतो, लिंपणगावून सगळ्यात जास्त लीड भेटल, एवढं सांगतो आणि बंद. बोला. नमस्कार, मी भरत रंगे. काल जे लंकेसाहेबांची यात्रेमध्ये लिंपणगावमध्ये जी यात्रा झाली, त्या यात्रेत एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद लिंपणगावकरांनी दिलेला. आणि ते आता काही लोक जे म्हणतात नाही, सभा ही उधळून लावली. आज अशी कसलीही घटना घडलेली नाही. सभा एकदम यशस्वीरित्या पद्धतीने पार पडली आणि साहेबांचं स्वागतही चांगलं JCB आणून JCBतून कोणी टाकून त्यांचे असे स्वागत करून आम्ही म्हणजे सगळ्यात जास्त असे. नमस्कार, मी संदीप कुरुंकर, लिंपणगाव ग्रामपंचायत सदस्य. लंकेसाहेबांचा जनसंवाद यात्रा चालू, त्या यात्रेसंदर्भात गावोगावी लंकेसाहेबांना भरपूर असा प्रतिसाद मिळतो. प्रतिसाद मिळत असताना येताना काष्टी मोठी सभा झाली. सभा संपल्या तिथून लंकेसाहेबांना लिंपणगावात सभा होती. त्यानंतर दुपारचं जेवण होतं. जेवण तिथं आल्यानंतर साहेबांचं स्वागत असं गावकऱ्यांनी, आमच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी सर्व होते. त्याच्यानंतर ते मंदिरात गेले, दर्शन घेतलं. दर्शन बाहेर आल्यानंतर गावकऱ्यांचं जेवण चाललं व्यवस्थित. त्यांनी लाईनला जाऊन गावकऱ्यांना काही कमी जास्त ते पाहिलं. सगळं व्यवस्थित असल्यानंतर लंकेसाहेब स्वतः म्हणले नियोजन मस्त झालं आहे, काही अडचण नाही. मग हे थोडंसं काय होतं, गावागावी जर यात्रा अशी चांगली होत चालली, कुठून लंकेसाहेबांना विरोध नाही, जनता लंकेसाहेबांच्या पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मग कुठंतरी एक क्लिप तयार करायची. काय करायची तर लंकेसाहेबांच्या विरोधात करायची. विरोधात कशी करायची की लंकेसाहेबांनी सगळ्यातून लिंपणगावच्या पळता पाया काढला. पाया काय काढला नाही, लंकेसाहेबांनी पूर्णपणे इतर ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर मार्ग काढण्याचाही त्यांनी शब्द दिला की लिंपणगावला कसलाही निधी लागला तरी मी आहे. आणि जे कार्यकर्त्यांनी केलं ते कार्यकर्ते पूर्णपणे BJPच्या कार्यकर्त्यांचे होते. कार्यकर्ते BJPचेच होते. त्यांनी हा गोंधळ घातला, म्हणजे फक्त पूर्णपणे गोंधळ घातला. त्यानंतर लंकेसाहेबांचं जाताना लंकेसाहेब कमीत कमी लिंपणगावमध्ये 1 तास थांबले. 1 तास थांबल्यानंतर आपण जर असं म्हणलं क्लिपद्वारे की पाळता पाया काढला, मग 1 तास थांबले ना.
साहेब. त्याच्यानंतर भरपूर कार्यकर्त्यांनी सेल्फी घेतली, फोटो घेतले. त्यांच्याबरोबर आमचे नेते साजन भैया पाचपुते होते, घनश्याम अण्णा होते, बाबासाहेब बोस होते, टिळक बोस होते, सगळे कार्यकर्ते नेते होतेच ना. कोणीही काही कसली या अफवावरती हे करायचं विश्वास ठेवू नका. आपल्याला येत्या 13 तारखेला तुतारीचं काम करायचं आहे सगळ्यांना. आणि मी स्वतः लिंपणगाव ग्रामपंचायतचा मेंबर आहे. जर गावातून लीड जर कमी पडलं लिंपणगावचा, तर पहिला ग्रामपंचायतचा राजीनामा देईन तर संदीप कुरुमकर देईन. एवढं मी माझ्या वतीने सांगतो. थांबतो. धन्यवाद. जय हरी. मी ग्रामपंचायत शामराव पलशकर आहे. जे आमच्या सदस्यांनी जे काय सांगितलं ती माझं पूर्ण अनुभव आहे. त्यांनी काय सांगितलं हे बरोबर आहे. ही घटना खरी घटना जे काय बोलले ते व्यवस्थित आहे. जय हरी.